पनीरच्या वेगवेगळ्या भाज्या आपण बनवत असतो, पण पनीरची सगळ्यात सोपी रेसिपी कोणती असेल तर ही बटर पनीर मसाला, असं मला तरी वाटतं. अगदी मस्त, हॉटेलपेक्षाही भारी, मऊ मखमली बटर पनीर मसाला किंवा पनीर मखनी कशी बनवायची ते बघूयात. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. बनवायला अगदी सोपे आहे, खूप कटिंग चॉपिंग नाही, वेगवेगळी ग्रेव्ही करण्याची गरज नाही. अगदी पटकन आणि साध्या पद्धतीने बटर पनीर मसाला बनवूयात. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. आता सुरुवातीला इथे मी 1/2 किलो पनीर असं मोठ्या मोठ्या क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा मिरची पावडर घालून याला मिक्स करून घेऊयात, म्हणजे असं टॉस करून घेऊयात, म्हणजे मीठ आणि मिरची पावडर सगळ्या पनीरला छान कोट होईल. तर बघा इथे मी याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे असंच आपण थोड्या वेळाकरता बाजूला ठेवून देऊयात. आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यात 4 टोमॅटो मोठे मोठे कट करून घालून घ्यायचे आहेत. त्यामध्येच आपल्याला 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, थोडी कोथिंबिरीची कोवळी देठं, 2 हिरव्या मिरच्या अशा मोडून घालायच्या आहेत. सोबतच 1.5 चमचा मिरची पावडर, 2 चमचे धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि इथे मी 10-12 काजूच्या पाकळ्या आणि 2 चमचे मगजबी अर्धा तास गरम पाण्यात भिजवून घेतलेलं आहे. आता यातील सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि हे सगळे यामध्ये घालून घ्यायचं आहे. मगजबी असेल तर घाला, नाही घातला तरीही चालेल. आता हे सगळं आपल्याला पाणी न घालता एकदम बारीक करून घ्यायचं आहे. आता बघा, बारीक करत असताना तुम्हाला वाटलं की हे एकदम स्मूथ होत नाही तर 2 ते 3 चमचे पाणी घालून याला एकदम बारीक करून घ्या. तर बघा, याला मी एकदम स्मूथ असं वाटून घेतलेलं आहे. भाजीसाठीची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. इथे आपण काजूची वेगळी पेस्ट बनवली नाही, आलं लसणाची पेस्ट वेगळी नाही बनवली, टोमॅटोची प्युरी वेगळी नाही बनवली, तर सगळे एकत्र करून याची एक आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यामुळेच ही पनीरची भाजी सगळ्यात सोपी वाटते. आता आपण पनीर हलकंसं परतून किंवा टॉस करून घेऊयात. त्याकरता इथे मी एका कढईत 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर हलकंसं गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये पनीरचे सर्व तुकडे घालायचे आहेत आणि याला 1 ते 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. ही स्टेप केल्यामुळे पनीर आपला आकार छान होल्ड करतो. 1 ते 2 मिनटं पनीर छान असं परतून घेतलं. आता याला एका प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घेऊयात. आता याच कढईत आपल्याला 2 चमचे तेल आणि 1 मोठा चमचा बटर घालून घ्यायचं आहे आणि याला हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे. तेल बटर हलकंसं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे, 4 हिरव्या वेलची, 2 दालचिनीचे तुकडे आणि 1 तमालपत्र घालू आणि हा सगळा खडा मसाला आपण हलकासा परतून घेऊ. खडे मसाले हलकेसे परतून झाले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा मध्यम आचेवरती हलका सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे. इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे बारीक असे कट करून घेतलेले आहेत. कांदा आपल्याला शक्य होईल तितका बारीक कट करून घ्यायचा आहे. आता हा कांदा आपण मध्यम आचेवरती हलक्या सोनेरी रंगावरती परतून घेऊ. कांदा हलकासा सोनेरी रंगावरती परतला की आता गॅसची आच कमी करायची आहे आणि यामध्ये काही पावडर मसाले घालायचे आहेत. अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा घरगुती साठवणीतील तिखट. इथे तुम्ही याऐवजी 1 चमचा मिरची पावडर वापरला तरीही चालेल. आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी घालून सगळा मसाला आपल्याला 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचा आहे. पाणी घातल्यामुळे पावडर मसाले चांगले शिजले जातात, त्यांचा सगळा फ्लेवर यामध्ये उतरतो आणि मेन म्हणजे ते करपत नाहीत. त्यामुळे अर्धी वाटी गरम पाणी घालून त्याला एक 2 ते 3 मिनटं असंच किंवा झाकून शिजवून घ्यायचं आहे. पाणी घालून मसाले 2 ते 3 मिनटं छान शिजवून घेतले. आता परत एकदा याला आपल्याला तळापासून हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला आपण जी मगाशी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे ती सगळी ग्रेव्ही यामध्ये घालून घ्यायची आहे. सोबतच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी अर्धा चमचा साखर घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे.
नंतर याला मीडियम टू हाय फ्लेमवरती एक 10 ते 15 मिनटं या ग्रेव्हीला आपल्याला सतत हलवत परतून घ्यायचं आहे. सतत हलवत हा मसाला परतून घ्यायचा आहे, कारण यामध्ये आपण काजू, मगज बी घातलेले आहेत, त्यामुळे ते तळाला लागू शकतात. आता याला कितपत परतायचं तर ग्रेव्ही कढईची कडा सोडू लागली किंवा ग्रेव्हीला बाजूने तेल सुटेपर्यंत 10 ते 15 मिनटं सतत हलवत परतून घ्यायचं आहे. एवढीच काय ती या भाजीसाठी मेहनत आहे. तर बघा, एक 10 ते 15 मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवरती ही ग्रेव्ही मी परतून घेतलेली आहे. याला कडेने तेल सुटू लागलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. इतपत ही ग्रेव्ही आपल्याला परतून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी जशी हवी आहे त्यानुसार यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला यामध्ये गरमच पाणी घालायचं आहे, लक्षात ठेवा. गरम पाणी घालून याला चांगलं मिक्स करून घेतलं. आता एक 2 ते 3 मिनटं याला असंच शिजवून घेऊयात. 2 ते 3 मिनटं ग्रेव्ही छान शिजवून घेतली. आता यामध्ये घालू पनीर, 1 चमचा भाजलेली कसुरी मेथी. तर इथे मी 1 चमचा कसुरी मेथी हलकीशी भाजून त्याची पूड करून घेतलेली आहे. सोबतच 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे बटर आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि याला हलक्या हाताने मिक्स करून घेऊ. हलक्या हातानेच याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण पनीर तुटू शकतं. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे फ्रेश क्रीम घालून घ्यायचं आहे. फ्रेश क्रीम घरी कसं बनवायचं याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की बघा. फ्रेश क्रीम घालून परत एकदा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तयार झालं मस्त मऊ मखमली बटर पनीर मसाला. अगदी मस्त दिसत आहे, तुम्ही बघू शकताय. चवीला तर अप्रतिम झालेला होता. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल की हे किती मस्त झालेलं आहे. ही अशी मऊ मखमली भाजी बनवण्यासाठी आपल्याला नाही वेगवेगळ्या ग्रेव्हीची गरज आहे, नाही खूप जास्तीचं चॉपिंग करायचं आहे. बनवायला अगदी सोपे आहे. त्यामुळे हा पनीर बटर मसाला तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.